नमस्कार मित्रांनो नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। ग्रहांची वर्तमान चाल आणि त्यांची स्थिती या महिन्यात अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे। तुमचे आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रेम, वैवाहिक जीवन, भाग्य आणि व्यवसाय प्रत्येक क्षेत्रावर ग्रहांचा प्रभाव दिसून येईल। आणि व्हिडिओच्या शेवटी एक असा सोपा उपाय सांगितला जाईल जो तुमच्या जीवनात शुभ फळ वाढविण्यात मदत करेल। या काळात देवगुरु बृहस्पती उच्च स्थानात आहेत आणि तुमच्या कर्मभूमीला मजबूती देत आहेत। त्याचबरोबर सूर्य, शुक्र आणि बुध आपल्या परिवर्तनशील अवस्थेत आहेत। यामुळे नवीन परिस्थिती निर्माण होताना दिसतील। चला तर मग आता जाणून घेऊया की तुळ राशीवाल्यांसाठी हा महिना कोणते नवीन संधी घेऊन आला आहे। तुमच्या राशीचे स्वामी शुक्र आहेत, जे प्रथम भावात सूर्याबरोबर विराजमान आहेत। ही स्थिती तुमच्या व्यक्तिमत्वाला, आत्मविश्वासाला आणि आकर्षणाला अधिक बल देत आहे। तुळ राशीची स्थिती राशीचक्रात 7वी आहे। ही वायू तत्व प्रधान राशी आहे, जी सामंजस्य, न्याय आणि संतुलन यांची प्रतीक मानली जाते। या राशीचा स्वभाव शांत, आकर्षक, कूटनीतिक आणि सहकार्य करणारा असतो। त्या लोकांचे जीवनदर्शन सदैव संतुलन आणि सुंदरता याभोवती फिरत असते। हे लोक जिथे जातात तिथे प्रेम व संतुलनाचे वातावरण निर्माण करतात। या राशीशी संबंधित चक्र आहे हृदय चक्र, हार्ट चक्र। हे चक्र करुणा, दया, प्रेम आणि आत्मीयतेचे प्रतीक आहे। जेव्हा हे चक्र सक्रिय असते तेव्हा तुळ राशीचे लोक आत्मिक शांती आणि संतुलन अनुभवतात। नोव्हेंबरचा हा महिना तुळ जातकांसाठी नवीन प्रेरणा, सर्जनशीलता आणि संधींनी भरलेला राहणार आहे। जे काम आधी अडकले होते त्यात आता प्रगती दिसेल। नातेसंबंधात परिपक्वता येईल आणि आत्मविश्वास वाढेल। या काळात स्वतःतील संतुलन राखणे ही तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे। शुक्र ग्रहाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात आकर्षण आणि समृद्धी दोन्ही घेऊन येतील। बृहस्पतीचे उच्च स्थान तुमच्या कर्मात यश देईल आणि नवीन संधींचे दरवाजे उघडेल। हा महिना तुळ राशीवाल्यांसाठी आत्मविश्वास आणि प्रगतीचे प्रतीक बनू शकतो। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा हर हर महादेव। व्हिडिओला एक सुंदरसा लाईक करा आणि त्याला हायप करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया तुळ राशीच्या नोव्हेंबर महिन्याच्या 10 अचूक भविष्यवाणींबद्दल आणि सुरू करूया या खास प्रवासाची सुरुवात। आरोग्य। सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या आरोग्याबद्दल बोलूया। नोव्हेंबर 2025 मध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती कशी राहील हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। पहिला भाव आपल्या शरीराची ऊर्जा, स्वभाव आणि सक्रियता दर्शवतो। तुमच्या लग्नाचे स्वामी शुक्र ग्रह आहे आणि सध्या ते प्रथम भावात आहेत। ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे। स्वतःचा स्वामी पहिल्या भावात बसणे शरीराला मजबूती, आत्मविश्वासाने जिवंतता देते। तसेच शनीची दृष्टी या भावावर आहे, जी तुमच्या आरोग्याला अधिक अनुशासित आणि संतुलित ठेवेल। दुसऱ्या घरात मंगळाचे स्थान तुम्हाला मानसिक व शारीरिक ऊर्जा दोन्ही प्रदान करेल। होय, सूर्य येथे नीच आहेत, परंतु ते नीचभंग राजयोगात आहेत। याचा अर्थ सूर्याचा कमकुवतपणा नकारात्मक परिणाम देणार नाही, तर वेळेनुसार तीच कमजोरी शक्तीत परिवर्तित होईल। त्यामुळे या महिन्यात आरोग्याच्या मोठ्या तक्रारी दिसत नाहीत। तुमचे शरीर मजबूत राहील, रोग प्रतिकारक शक्ती उत्तम राहील आणि ऊर्जा पातळी उच्च राहील। कधी कधी हलकी चिडचिड, अचानक राग किंवा डोके जड जाणवू शकते। डोळ्यात जळजळ किंवा हलकी डोकेदुखी संभवते, परंतु ते तात्पुरते असेल। एकूणच पाहता या महिन्यात तुमचे आरोग्य स्थिर आणि शक्तिशाली राहील। पंचभावाचे स्वामी शनिदेव हे सध्या 6व्या भावात विराजमान आहेत। ही स्थिती काही वेळा मन विचलित करणारी आणि लक्ष केंद्रित करण्यात अडथळा आणणारी ठरू शकते। ध्यान देण्यासारखी गोष्ट म्हणजे गुरु, शुक्र आणि बुध या 3 महत्त्वाच्या ग्रहांची पंचभावावर दृष्टी नाही। त्यामुळे शिक्षणात सातत्य राखणे थोडे आव्हानात्मक राहू शकते। राहू इथे बराच काळापासून आहे आणि अजूनही राहणार आहे। त्यामुळे मनातील चढउतार आणि निर्णयातील अस्थिरता काही काळ सुरूच राहू शकते।
शनीचा 6व्या भावातील प्रवास मेहनत तर करवणारच, पण त्याचबरोबर धैर्याची मोठी परीक्षा घेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला फोकस्ड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. इतरांच्या बोलण्यावर सहज प्रभावित होण्यापासून बचाव करावा. कारण राहू पंचम भावात असताना माणूस गोंधळात पडतो. कोणी म्हणेल बी.कॉम करा, तर कोणी म्हणेल नाही, काहीतरी वेगळे करा. पण या काळात तुम्ही जे खरंच मनापासून करू इच्छिता तेच करा. तुम्ही स्वतः निवडलेली दिशा हीच तुमच्यासाठी सर्वात शुभ ठरेल. राहूची ही अवस्था 18 वर्षात एकदाच येते आणि त्याच वेळी मन सर्वाधिक बदलते. म्हणून निर्णय इतरांच्या मतांवर नव्हे, तर स्वतःच्या इंट्युशन आणि क्षणवर घ्या. शनी देवांची 12व्या भावावर असलेली दृष्टी दाखवते की अनेक तुळ राशीचे विद्यार्थी आपला गाव सोडून दुसऱ्या शहरात, राज्यात किंवा परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशांना पुढील काळ अत्यंत अनुकूल आहे. परंतु लक्षात ठेवा, मनाचा अस्थिरपणा हा सर्वात मोठा अडथळा बनू शकतो. त्यामुळे एकाग्रता आणि दैनंदिन शिस्त यांवर भर द्या. नकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवा. नोव्हेंबर महिना तुळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत, संयम आणि आत्मविश्वासाची कसोटी घेणारा काळ आहे. पण जिद्द आणि कष्टाने पुढे जाणाऱ्यांसाठी यश आणि नवी दिशा नक्कीच मिळेल. यासाठी एक प्रभावी उपाय मी पुढे सांगणार आहे, ज्यामुळे अभ्यासात लक्ष आणि यश दोन्ही मिळेल. दुसरी भविष्यवाणी. प्रेम आणि नातेसंबंध. नोव्हेंबरचा काळ तुळ राशीच्या लव्ह लाईफमध्ये मिश्रित परिणाम घेऊन आला आहे. पंचम भाव हा फक्त शिक्षण नव्हे, तर प्रेमसंबंधांचाही कारक आहे. तिथे राहूचा वास आहे, जो भ्रम, शंका आणि अचानक घडणाऱ्या बदलांचा कारक ग्रह मानला जातो. म्हणून या महिन्यात नात्यात कधी खूप चांगले, तर कधी अचानक बिघाड असा उतारचढाव येऊ शकतो. राहू स्थिर गोष्टीसुद्धा अचानक अस्थिर करतो. शनीची 6व्या भावातील स्थिती पंचम भावावर दृष्टी करते, त्यामुळे इगो, राग, वर्चस्व अशा भावनाही मध्येच नात्यात डोके वर काढू शकतात. कधी तुम्ही जास्त प्रतिक्रिया द्याल, तर कधी छोट्याशा गोष्टीवर गैरसमज निर्माण होऊ शकतो. राहू शंका वाढवतो, त्यामुळे मनात असुरक्षितता आली तर शांततेने चर्चा करा. अन्यथा हा ग्रहयोग तात्पुरती दुरावा किंवा ब्रेक देखील निर्माण करू शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा अलीकडील 4-5 महिन्यांतही अशी परिस्थिती अनेक तुळ राशीच्या जातकांच्या आयुष्यात आली असेल, जिथे एखाद्या गैरसमजामुळे तुम्ही किंवा तुमचा पार्टनर एकमेकांपासून दूर गेले असाल. आता पुन्हा तशीच ग्रहस्थिती, तेच वातावरण निर्माण करू शकते. म्हणून संवाद आणि धैर्य टिकवणे अत्यंत गरजेचे राहील. या काळात प्रेमसंबंधांमध्ये संतुलन ठेवणे फारच महत्त्वाचे ठरणार आहे. राग, शंका किंवा पार्टनरला बदलण्याची हटवादी वेळ तुमच्या नात्याला कमकुवत करू शकते. राहू भ्रम निर्माण करतो, पण जर तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर राहिलात, तर हाच काळ तुमच्या नात्यात अधिक गाढ प्रेम निर्माण करू शकतो. म्हणूनच सल्ला असा, कमी बोला, जास्त समजा. शंका करू नका, विश्वास ठेवा. आणि आपल्या वागण्यात शांती व समतोल ठेवा. अशा प्रकारे नोव्हेंबर 2025 हा तुळ राशीच्या जातकांसाठी प्रेमसंबंधात धैर्य, समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाचा महिना सिद्ध होऊ शकतो. तिसरी भविष्यवाणी. वैवाहिक जीवन. नोव्हेंबर 2025 हा काळ तुळ राशीच्या विवाहित जातकांसाठी अत्यंत शुभ आणि शुभसूचक दिसत आहे. सप्तम भाव विवाह, जीवनसाथी व भागीदारीचा भाव याचे स्वामी मंगळ ग्रह आहेत आणि सध्या ते द्वितीय भावात धनस्थानात स्वतःच्या राशीत विराजमान आहेत. ही अत्यंत सकारात्मक स्थिती आहे. यामुळे पती-पत्नीमध्ये आपसी संवाद, समज आणि आर्थिक स्थैर्य वाढेल. शुक्र, तुमच्या राशीचे स्वामी, प्रथम भावात बसून सप्तम भावावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे जीवनसाथीबद्दल प्रेम, आकर्षण आणि जिव्हाळा अधिक वाढेल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत छोट्या सहली, कौटुंबिक कार्यक्रम किंवा खास प्रसंगी गिफ्ट देण्याचे क्षण अधिक अनुभवू शकता. या ग्रहस्थितीमुळे तुमच्या नात्यात आनंद, हार्दिकता आणि भावनिक जवळीक वाढेल. द्वितीय भावातील मंगळाचा प्रभाव जीवनसाथीच्या मदतीने
आर्थिक व व्यावसायिक वाढीस देखील लाभदायक ठरेल. जोडीदाराचे मार्गदर्शन, सुचवलेला निर्णय तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनात प्रगतीचा टप्पा ठरू शकतो. ही ग्रहस्थिती स्पष्ट दाखवते की तुमचा जीवनसाथी तुमच्या सौभाग्याचे प्रमुख कारण होऊ शकतो. म्हणून तुळ राशीच्या विवाहित जातकांसाठी हा काळ प्रेम, सहयोग आणि समजूतदारपणाने नटलेला ठरणार आहे. नातं अधिक स्थिर, भावनिकदृष्ट्या मजबूत आणि आपुलकीने भरलेलं राहील. चौथी भविष्यवाणी. भाग्य आणि करिअर. नोव्हेंबर महिना तुळ राशीच्या लोकांसाठी भाग्य आणि करिअर या दोन्हीतून अत्यंत समर्थ ठरणारा आहे. नवम भाव, भाग्यभाव, येथे देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत. बृहस्पती भाग्यभावात असणे ही अत्यंत शुभ योगदायी स्थिती आहे. भाग्येश बुध सध्या द्वितीय भावात आहेत आणि 23 नोव्हेंबरला वक्री होऊन लग्न भावात प्रवेश करणार आहेत. याचा अर्थ भाग्य आणि मेहनत यांचा थेट संबंध तुमच्या आत्मविश्वास आणि वाणीशी निर्माण होईल. तुम्ही जितक्या स्पष्टतेने बोलाल, जितक्या समजुतीने निर्णय घ्याल, तितके यश वेगाने तुमच्या पावलांपाशी येईल. हा काळ विशेष शुभ. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी, प्रॉपर्टी, रिअल इस्टेट किंवा सेल परचेसच्या कामासाठी, महत्त्वाच्या क्लायंट मीटिंग, डील किंवा प्रोजेक्टसाठी. बृहस्पतीची दृष्टी थेट बुधवर असल्याने कुठलेही शुभकार्य, गुंतवणूक किंवा नवीन सुरुवात या काळात केल्यास नक्कीच लाभ मिळेल. करिअरच्या दृष्टिकोनातून बृहस्पती दशम भावात उच्च स्थानात आहे, जे तुमच्यासाठी महान संधी आणि उंची दाखवत आहे. ही स्थिती संकेत देते की आता तुमच्या कार्यक्षेत्रात एक नवा सुवर्ण अध्याय सुरू होणार आहे. जिथे आधी असंतोष, भ्रम किंवा अराजकता होती, तिथे आता स्थिरता आणि आत्मविश्वास येईल. बृहस्पती ज्ञान, काउन्सेलिंग, लीडरशिप आणि मॅनेजमेंटचे कारक आहेत. म्हणून हा योग विशेषतः त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल जे टीम मॅनेजमेंट, कन्सल्टिंग, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, अध्यात्म किंवा नेतृत्व व मार्गदर्शनाशी संबंधित प्रोफाईलमध्ये काम करतात. जर तुम्ही शिक्षक, कोच, मोटिवेटर असाल किंवा कोणाला दिशा दाखवणारे कार्य करत असाल, तर बृहस्पतीची ही स्थिती तुमच्यासाठी यशाचे स्वर्णद्वार उघडेल. तुमच्या निर्णय क्षमता वाढेल. कामाला पूर्वीपेक्षा अधिक सन्मान व ओळख मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. कारण राहू आणि शनी कधी कधी असहजता व अधिक प्रतिक्रियाशील बनवू शकतात. एकूणच नोव्हेंबर महिना तुळ राशीच्या व्यक्तींकरिता भाग्योदय आणि करिअर ग्रोथचा महिना ठरणार आहे. तुमचे परिश्रम रंग आणतील. नशीब साथ देईल आणि हळूहळू तुमच्या जीवनात स्थैर्य, सन्मान आणि समृद्धी येईल. पाचवी भविष्यवाणी. आर्थिक व व्यावसायिक स्थिती. आता बोलूया तुमच्या बिझनेस आणि आर्थिक आयुष्याबद्दल. नोव्हेंबर महिना तुळ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी आणि लाभदायक आहे. मंगळ, बुध आणि सूर्य हे तीनही ग्रह धन व व्यापार भावाशी मजबूत संबंध बनवत आहेत. मंगळ धनभावात स्थित आहे, बुधही मजबूत स्थितीत आहे आणि सूर्यही येथे निचभंग राजयोग देत तुमची आर्थिक स्थिती सुधारत आहे. मिड नोव्हेंबर नंतर लाभेश ग्रह धनभावात प्रवेश करताच सकारात्मक आर्थिक प्रवाह सुरू होईल. व्यवसायात गती येईल. ग्राहक संख्या वाढेल. पूर्वी अडथळे येत असलेल्या कामांना आता वेगाने प्रगती मिळेल. मंगळ धनभावात असणे ऊर्जा, हिम्मत आणि निर्णयक्षमता वाढवते. कॉन्फिडन्स वाढेल. नवीन प्रोजेक्ट किंवा पार्टनरशिप घेण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. शुक्र लग्नात बसल्याने तुमचे व्यक्तिमत्व, संवाद आणि प्रेझेंटेशन स्किल्स आणखी प्रभाव वाढवतील. तुमच्या कल्पना आणि बोलण्याने लोक प्रभावित होतील. यामुळे सेल्स व बिझनेस ग्रोथ दोन्ही होईल. उपाय. हे उपाय केल्यास ग्रहस्थिती अधिक अनुकूल बनेल. दररोज शनी देवांचे बीज मंत्र 108 वेळा जपा. ओम त्रा प्री प्रौं सह शनैश्चराय नमः. याने मनाची स्थिरता, शिक्षण व प्रेमसंबंधात संतुलन येते. पक्षी किंवा माशांना दाणा व पाणी द्या. याने कर्मफळ हलके होते आणि शनीची कृपा वाढते. राहूचा बीज मंत्र 108 वेळा जपा.
ओम भ्रा भ्री भ्रौं सह राहवे नमः. याने एकाग्रता, करिअर आणि निर्णय क्षमता वाढते. रोज हनुमान चालीसा पठण करा आणि उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा. याने आत्मविश्वास वाढतो आणि प्रयत्नांना लगेच फळ मिळण्यास मदत होते. हा महिना तुळ राशीसाठी धन, संधी आणि आत्मबलाचा संगम घेऊन आला आहे. ग्रहांची ऊर्जा योग्य दिशेने नेण्यासाठी हे छोटे उपाय अवश्य करा. यश आणि समृद्धी तुमच्या दारी उभी राहील. योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपाय जीवन बदलतात. भोलेनाथाच्या आशीर्वादाने तुम्ही नवीन उंची गाठाल. मित्रांनो, हा काळ तुमच्या उन्नतीचा आहे आणि उंच भरारी घेण्याची संधी वेळोवेळी येत नाही. तुमचे ग्रह तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. फक्त तुमच्या निर्धाराची आणि योग्य प्रयत्नांची गरज आहे. लक्षात ठेवा, नशीब त्यांच्याच बाजूने असते जे कृती करतात. तुमचे स्वप्ने आता वास्तवात उतरायला सज्ज आहेत. भोलेनाथाची कृपा, ग्रहांची साथ आणि तुमची मेहनत ही तिहेरी शक्ती तुम्हाला नव्या उंचीवर पोहोचवणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये लिहा. हर हर महादेव.